गुड मॉर्निंग स्टुडंट्स, सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आज आपण उपयोजित लेखन अभ्यासणार आहोत. या उपयोजित लेखनामध्ये आज आपण पाहणार आहोत पत्रलेखन. मुलांनो, तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत पत्रलेखनाचा प्रश्न 6 मार्कांसाठी 6 गुणांसाठी विचारला जातो. आपके बोर्ड के एग्ज़ाम में पत्र लेखन का जो क्वेश्चन है वो 6 मार्क्स के लिए पूछा जाता है. आज आपण या पत्रलेखनामध्ये जे 2 टाईप आहेत त्या 2 प्रकारांमध्ये एक प्रकार अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया सर्वात प्रथम पत्रलेखनाचे प्रकार. मुलांनो, पत्रलेखनाचे प्रकार 2 आहेत. एक औपचारिक पत्रलेखन मीन्स फॉर्मल लेटर रायटिंग. 2 अनौपचारिक पत्रलेखन मीन्स इनफॉर्मल लेटर राइटिंग. और आज हम बच्चों फॉर्मल लेटर के बारे में डिस्कशन करेंगे. आज आपण मुलांनो औपचारिक पत्रलेखन पाहणार आहोत. मुलांनो, इयत्ता 10वीमध्ये औपचारिक पत्रलेखन जे आहे या औपचारिक पत्रलेखनामध्ये मागणी पत्र आणि विनंती पत्र ह्या 2 प्रकारच्या पत्रलेखनाचा समावेश होतो. सर्वात प्रथम औपचारिक पत्रलेखन कसे करायचे, औपचारिक पत्रलेखनाचे नियम कोणते हे आपण समजून घेऊया. औपचारिक पत्रलेखनाचे नियम. 1. सुरुवात करण्यापूर्वी डावीकडे दिनांक लिखने. स्टार्टिंग में आप लोगों को लेफ्ट साइड में डेट डालनी है. 2. प्रति लिहिल्यानंतर व्यक्तीचा हुद्दा समर्पक लिहिणे. प्रति लिहिल्यानंतर आपण माननीय व्यवस्थापक, माननीय आरोग्य अधिकारी असल्या हुद्द्यांचा वापर करायचा आहे. हुद्दा मीन्स पोस्ट. 3. पत्राचा विषय लिहिणे. सब्जेक्ट इज कंपल्सरी. यहाँ पर आप लोग को लेटर का क्वेश्चन पढ़ने के बाद सब्जेक्ट लिखना बहुत इम्पॉर्टंट है. 4. अचूक शब्दांत नेमका आशय मांडणे. पत्राचा विषय, ज्या विषयाशी निगडित जे पत्रलेखन आहे त्या पत्राचा नेमका विषय मांडणे. जो पत्रलेखन का टॉपिक है उससे रिलेटेड आप लोग को यहाँ पर इन्फॉर्मेशन देनी है. 5. पत्रात शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे. लेफ्ट साइड में ही आप लोगों को एंड में, लास्ट में जो पत्र भेज रहा है उसका एड्रेस लिखना है मीन्स प्रेषक. आणि 6. शेवटी ईमेल आईडी लिखने. यहाँ पर बच्चों लास्ट में एड्रेस लिखने के बाद आपको ईमेल आईडी कंपल्सरी लिखना है. येस. तर मुलांनो, आता पाहूया आपण पत्रलेखनाचा प्रश्न. तर मुलांनो, या ठिकाणी प्रश्न मी तुमच्यासमोर असा ठेवलेला आहे. पुढील निवेदन वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. केळकर स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण. खेळाडूंसाठी आवश्यक सवलत. शैक्षणिक संस्थांसाठी खास सूट. यहाँ पर बच्चों आप लोग को मागणी पत्र और विनंती पत्र है. यू सिलेक्ट एनी वन. पण आज आपण या ठिकाणी मागणी पत्र पण अभ्यासणार आहोत आणि विनंती पत्र पण अभ्यासणार आहोत. बघा, मागणी पत्राचा विषय आहे ऊपर के ॲड्रेस से रिलेटेड, वरच्या पत्त्याशी संबंधित मागणी पत्राचा विषय आहे क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा. क्रीडा साहित्य मीन्स स्पोर्ट का जो साहित्य है, स्पोर्ट्स साहित्य मतलब आप लोग के स्कूल में जो स्पोर्ट्स का सामान है उसकी डिमांड कर रहे हो आप. किंवा विद्यालयातील हॉकी खेळाडूंना क्रीडा साहित्यावर सवलत मिळावी
अशी विनंती करणारे पत्र लिहा। या फिर आपके स्कूल में जो हॉकी में इंटरेस्ट लेते हैं, हॉकी खेल में इंटरेस्ट लेते हैं, हॉकीच्या खेळामध्ये जे इंटरेस्ट घेतात त्याचं क्रीडा साहित्य, हॉकी का जो स्पोर्ट्स सामान है उस पर सवलत मीन्स कंसेशन मिलने के लिए आप रिक्वेस्ट कर रहे हो केळकर स्पोर्ट्स जलाराम नगर अमरावती को। तुम्ही या ठिकाणी विनंती करत आहात केळकर स्पोर्ट्स जे आहे जलाराम नगर अमरावती या ठिकाणी, तर तुम्ही त्या ठिकाणी कन्सेशन मिळवण्यासाठी विनंती मीन्स रिक्वेस्ट करत आहात। तर मुलांनो, सर्वात प्रथम आपण पहिला प्रश्न अभ्यासूया। क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा। एग्जाम में आप लोग को यहाँ पर मागणी पत्र, विनंती पत्र यापैकी कोणताही एक प्रश्न अभ्यासायचा असतो। सर्वात प्रथम आपण मागणी पत्राचा विचार करूया। क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा म्हणजे तुम्ही शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी आहात। आप स्कूल के हेड हो, हेड स्टूडेंट हो, तो आप अपने स्कूल के लिए स्पोर्ट्स का सामान मंगा रहे हो दिए हुए ऊपर के एड्रेस से रिलेटेड। वरच्या पत्त्याशी संबंधित तुम्ही शाळेचे हेड आहात, विद्यार्थी प्रतिनिधी आहात आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी पत्रलेखन करतायत, मागणी करतायत की आम्हाला स्पोर्ट्स साहित्य, क्रीडा साहित्य हवं आहे। मग हे पत्र कसं लिहायचं? तर सगळ्यात सुरुवातीला मुलांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी नवीन पत्राच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला मार्जिनच्या बाजूने डावीकडच्या बाजूचाच उपयोग करायचा आहे। म्हणून मागणी पत्र तुमचं असेल दिनांक। आपण नियमामध्ये अभ्यासलं की दिनांक लिहिणं फार गरजेचं आहे, म्हणून दिनांक लिहा। या ठिकाणी मी दिनांक दिले आहे 16 जून 2021। तुम्हाला जर त्या जाहिरातीत जर दिनांक दिले असेल तर तुम्ही 30 दिनांक लिहायचे आहे। तर दिनांक 16 जून 2021। त्यानंतर मुलांनो प्रति लिहायचं आहे। प्रति म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही मागणी करत आहात सामानाची ते प्रति, त्यांचा पत्ता। प्रति माननीय व्यवस्थापक, मतलब वहाँ का जो मैनेजमेंट डिपार्टमेंट है, वहाँ पर जो मैनेजर है, इसलिए वहाँ पर माननीय व्यवस्थापक, या ठिकाणी आपण माननीय व्यवस्थापक लिहिणार आहोत। चॅम्पियन स्पोर्ट्स जलाराम नगर अमरावती। मग विषय, त्यानंतर विषय लिहायचा आहे मुलांनो। मार्जिनच्या बरोबर मार्जिनला लागूनच विषय शाळेच्या हॉकी संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी। तदनंतर बरोबर विषयाच्या खाली महोदय, बघा मी इकडे सुरुवात केलेली आहे। महोदय, मी आदर्श शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे, यानी आप आदर्श स्कूल के हेड हो, हेड स्टूडेंट हो, मॉनिटर हो। प्रतिनिधी मीन्स मॉनिटर। आमच्या शाळेच्या हॉकी संघासाठी पुढे दिलेल्या यादीप्रमाणे क्रीडा साहित्य हवे आहे। आमच्या शाळेत जे हॉकीचा ग्रुप आहे, हॉकी खेळणारे जे स्टूडेंट आहेत त्यांना काही सामान हवं आहे। कृपया हे साहित्य आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवावे। आपको जो सामान की लिस्ट दे रहे हैं वो आप हमारे स्कूल के एड्रेस पर भेजिए। त्यासोबत बिलही पाठवावे। और हाँ, बिल भेजना मत भूलिए, म्हणजे रक्कम लगेच पाठवून देता येईल। आम्ही त्या सामानाची जी काही रक्कम असेल ती लगेच पाठवू। आता या ठिकाणी तुम्ही सामान डिमांड करता, सामानाची आप लोग सामान के डिमांड कर रहे हो, म्हणून या ठिकाणी लिस्ट म्हणजे यादी लिहिणं फार गरजेचं आहे। म्हणून क्रीडा साहित्याची यादी खालीलप्रमाणे। प्रकार नग। मग क्रीडा साहित्याचा प्रकार कोणता आहे? एक हॉकी स्टिक्स, मग किती पाहिजेत? 24। 2 हॉकीचे चेंडू 20। 3 हेल्मेट 6। मुलांनो, हे क्रीडा साहित्याची जी यादी आहे ती तुम्ही या ठिकाणी बॉक्स करून, आपको यहाँ पर बॉक्स ड्रॉ करके ये जो लिस्ट है वो सामान की लिस्ट बॉक्स करके बॉक्स में लिखनी है, बॉक्समध्ये लिहायची आहे। कृपया वरील साहित्य लवकरात लवकर पाठवावे ही नम्र विनंती। जल्द से जल्द सामान भेजने की कृपा करें। आपला कृपाभिलाषी
आता या ठिकाणी तुम्ही पत्र लिहित आहात म्हणून तुमचा ॲड्रेस येईल, तुमच्या शाळेचा ॲड्रेस येईल, प्रेषक याने प्रेषक का पत्ता. अ ब क. तुम्हाला मुलांनो या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधीचं नाव नाही आहे म्हणून अ ब क मीन्स XYZ. अ ब क विद्यार्थी प्रतिनिधी. शाळेचं नाव आदर्श शाळा, रुईकर कॉलनी, सुमननगर, अमरावती. आणि त्यानंतर ईमेल ID लिहिणं फार गरजेचं आहे म्हणून ईमेल ID abc@gmail.com. मुलांनो लक्षात ठेवा या ठिकाणी पत्राच्या शेवटी ईमेल ID लिहिणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मुलांनो तुम्हाला या ठिकाणी दुसरा पत्राचा प्रकार जो आहे विनंती पत्र. चला आपण पाहूया विनंती पत्र कसं लिहिलं जातं. विनंती पत्राचा प्रश्न आहे, विद्यालयातील हॉकी खेळाडूंना क्रीडा साहित्यावर सवलत मिळावी अशी विनंती करणारे पत्र लिहा. मतलब आपके स्कूल में जो हॉकी प्लेयर्स है उनका जो हॉकी का सामान है उस पर कंसेशन, जो आपने डिमांड की है सामान की, उस पर कंसेशन मिलना चाहिए, इसलिए आप लोग रिक्वेस्ट कर रहे हो. स्कूल के हेड हो इस रिलेशन से. तर मुलांनो या ठिकाणी विनंती पत्र कसं लिहायचं, तर विनंती पत्रात सुद्धा तुम्हाला डावीकडच्याच बाजूचा उपयोग करायचा आहे. मार्जिनला लागूनच दिनांक 20 जून 2021. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रति म्हणजे ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता, प्रति माननीय व्यवस्थापक, चॅम्पियन स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. फुल स्टॉप. फुल स्टॉप यासाठी मुलांनो की या ठिकाणी तुमचा ॲड्रेस स्टॉप झालेला आहे, संपलेला आहे. विषय हॉकीच्या क्रीडा साहित्यावर सवलत देण्याची विनंती, यानी आप लोग कंसेशन के लिए रिक्वेस्ट कर रहे हो. जो सामान की डिमांड की है उसके कंसेशन के लिए रिक्वेस्ट कर रहे हो. माननीय महोदय, गिव रिस्पेक्ट. माननीय महोदय, मी आदर्श शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आम्ही आपल्याकडून 16 जून 2021 च्या पत्राद्वारे क्रीडा साहित्य मागवले आहे. आपल्याला माहीतच आहे की आमची शाळा शैक्षणिक संस्था आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही आपल्याच दुकानातून साहित्य खरीदी करत आहोत. तो बच्चों यहाँ पर आप लोग आपके बारे में बता रहे हो कि माननीय महोदय, मैं आदर्श स्कूल का हेड स्टूडेंट हूँ. हम लोगों ने डिमांड की थी 16 तारीख को. आपण 16 तारखेला मागणीपत्र केलेलं बरोबर, आणि त्यामध्ये सामानाची यादी पाठवलेली. तर त्यांना तुम्ही सांगतायत की आमची एक शैक्षणिक संस्था आहे, आमची एक शाळा आहे, संस्था आहे. आम्ही दरवर्षी हम लोग हर साल की तरह आपके स्कूल से इस बार भी सामान मंगा रहे हैं स्पोर्ट्स का. नेक्स्ट पॅरा, आपण आम्हाला प्रत्येक वर्षी मागणी केलेल्या वस्तूंवर योग्य सवलत देता. तर या ठिकाणी तुम्ही लिहिता आहेत दुसऱ्या परिच्छेदात की हर साल की तरह, हर साल मतलब आप लोग आपकी दुकान से जो सामान हम लोग मंगाते हैं स्कूल के लिए उस पर कंसेशन, राइट कंसेशन देते हो. परंतु यावर्षी क्रीडा साहित्यांच्या किमती बऱ्याच वाढलेल्या आहेत. लेकिन इस बार महंगाई बढ़ी है, जो स्पोर्ट्स का सामान है उनकी कीमतें बढ़ी है. कृपया आपण विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कृपया तुम्ही कृपा करके आप बच्चों के बारे में थोड़ा सोचिए आणि मागणी केलेल्या क्रीडा साहित्यावर योग्य सवलत द्यावी ही नम्र विनंती. और जो हम लोगों ने सामान की डिमांड की है उस पर अच्छी तरीके से कंसेशन दीजिए. आपला कृपाभिलाषी. शेवटी लिहा अ ब क विद्यार्थी प्रतिनिधी आणि या ठिकाणी तुमच्या प्रेषकचा पत्ता, आदर्श शाळा, रुईकर कॉलनी, सुमन नगर, अमरावती. ईमेल ID फार कंपल्सरी आहे मुलांनो. ईमेल ID abc@gmail.com. अशा प्रकारे मुलांनो आज आपण मागणीपत्र आणि विनंतीपत्र ह्या प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मुलांनो हे पत्र
तुम्हाला नक्की समजलं असेल. तर मुलांनो, हे पत्र तुमच्या वर्कबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. धन्यवाद.